चला 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 कोकण कॉलिंग कोकण. चला आम्हाला नंबर 2 नाही. हॅलो गाईज, तर चला आपल्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे. आणि आज आपण चाललोय कोकण दर्शन. आणि बघू शकता तयारी चालू आहे इकडं. पहिले बाटलेटला ठेवलं वगैरे व्यवस्थित. आता बराच सामान आहे आपला. बस तो पडला. मग काय बोलतो? एन्जॉय करायचे आता. यो बाई आला कैदी नंबर 4 चालली माहेरी चालली. आता माऊली पण तयार आहे. हो माऊली एवढी लेट तयार आहे. आम्ही आधी बोललो तर एवढा टाइम. हे काय कुठं वनवासाला चालली आहे का 14 वर्ष? साधं काम नाही. रिटर्न. अरे बाबा गार व्हा जरा. मी होणारच गार. काय आहे? अननस अननस नाही. पायनॅपल पण आहे पण आंब्याचा. आंब्याचा वाना. चला चला चाट गाईज. बघू शकता. हा काय काय बघू शकता? रिक्षा आणि गाडी चालले डायरेक्ट. चालू करू का? पुढे घेताना घे ना. 100% मध्ये आलो असेल. 100% मध्ये आलो. तर चला गाईज, जस्ट आपण इथून निघत आहोत. आणि रनिंग पण लांबचे. गणपती बाप्पा तर बाप्पा आम्हाला सुखरूप घरी आहान. तर चला मस्त फुल एन्जॉयमेंट. एकविरा माते की नमस्कार. हे सदानंदाचा. तर चलो गाईज, ऑन द वे कोकण ट्रिप. खोबरा घालाय काय. कोबरा काय संघटना. चलो बाय बाय बाय. रिक्षा ऑन द वे कोकण दर्शन. मस्त आहे की आपण आता जेवायला थांबलोय आणि पूर्ण ग्रुप आता जेवण करतोय. बघू शकता जय बेर डाय वरतीच बसले जेवायला. गरज बाई काय ऑन द फायर या जेवायला. या जेवायला. वाटाण्याची भाजी पण आहे ना, चिकन पण आहे. इकडे डुकर कापून आणलंय. चला पहिले आपण जेवून घेऊ आणि नंतर ब्लॉग कंटिन्यू करू. मस्त आहे की चहा आणला आता. आपण चाय पिऊन घेऊ. आणि असं पार्लेची बिस्किट सुद्धा आहे. आणि आमचा रोहित भाई चाय लवर बघू शकता. चिंगड्या पोळे. जस्ट आपण आलोय श्री परशुराम मंदिर चिपळूण येथे. तर आता आपण दर्शन घेणार आहोत. आणि मंदिराला लॉक आहे. रात्रीचा टाइम आहे त्याच्यामुळे. आणि आतमध्ये तुम्ही बघू शकता. तुम्ही मंदिराचा समोरील परिसर बघू शकता. आता रात्री त्याच्यामुळे जास्त काही दिसणार नाही. इथलं सुद्धा आपलं दर्शन झालेलं आहे. आणि तर चला आता आपण पुढच्या वाटेला. आणि खूप एन्जॉयमेंट बाकी. आणि रात्रीचा टाइम आहे. जवळजवळ वाजलेत 1:45. गाईज फायनली आपण 10 तासाच्या प्रवासानंतर आपण इथे शुभमच्या गावाला पोहोचलोय. शुभम आणि रोहितच्या गावाला पोहोचलोय. आम्ही आता गाईज रत्नागिरीमध्ये आहोत. माऊली सुद्धा आलेली आहे इथे बघा. आणि गाईज तुम्हाला सांगला मगाशी आम्ही बघा काय आणले. रिक्षा घेऊन आले आहोत. ऐका ना दम. नाटक्याला पण वाया नाही गेला. पहिल्यांदाच आलेले आपले गाव बघायला. हे पण आहे नाटक्याला वाया नाही गेला बाई. आणले ना रिक्षा रत्नागिरी. 10 घंटा प्रवास. मग तर गाईज आता आहे ना सकाळचे वाजलेत 5:30. आणि पक्ष्यांची किलबिलाट आता दिसणार नाही. सकाळ झाले बट आवाज घेऊ शकता तुम्ही. हा अरे मोर पण आवाज देतो का कोयल देत ही. मग कडक. तर गाईज मस्त फ्रेश वातावरण आहे. सकाळचा टाइम आहे त्याच्यामुळे भारी वाटतंय. आणि आता आहे ना आपण ब्लॉग कंटिन्यू करू. जरा आपले सूर्यदेव येऊ द्यात वरती.
तेव्हा आपण ब्लॉग कंटिन्यू करू. चला या 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 लवकर या. जादू शेट आले. भाई आहेत का ना पायऱ्या? कसा आहे व्ह्यू कसा आहे? एकदम मस्त. ही आमची रंबा आली. रांबा रात्रभर गाडी चालून दमलो. आता शुभमने डायरेक्ट पर्वतावर चरवले. हे मस्त व्ह्यू आहे पण एक नंबर. इथून बघ कसला डेंजर वाटतं. जन्नत ना. हो फक्त पाय दुखायला लागले रे. तर काही जस्ट आपण पोहोचलोय शुभम आणि रोहितच्या घरी. आणि सो बघू शकता त्यांचा घर, गावातला घर. समोरची जागा पण बघू शकता तुम्ही. ही गाडी आपण सकाळची जाऊ ना बघायला. आता आपण झोप काढू मस्त की. हा उजारला बघ येता येता उजारला. चला यो रोपवे आहे का? चला आपला स्टे आता सकाळचा स्टे. लोक नाईटला स्टे करतात, इथं मॉर्निंगला स्टे करायला आलेत. पाते मोरली शुभमनी मगाशी रोहितनी आहे काय गाईज. आमच्या शुभम भाऊचा जुना घर बघू शकता. हा एक आणि वरती एक आहे. इथला मॉर्निंग व्ह्यू सुद्धा बघू शकता. खूप भारी वाटते. आणि सो समोरून वाहणारी नदी म्हणजे ती कारीच आहे. आणि सो डोंगर ढग वगैरे मस्त. सकाळचं वातावरण खूप भारी आणि पक्ष्यांचा किलबिलाट सुद्धा. आणि येथील सर्व आनंद घेताना आमचा जयेशदादा पाटील बघू शकता. आणि सो हा त्यांचा मंदिर आहे, श्री हनुमंतांचं मंदिर आहे. सो सकाळी आपण दर्शन घेऊच आंघोळी वगैरे झाल्यावर. आणि आपल्या गाड्यासुद्धा इथं पार्क केलेत. आपण आपली माऊलीसुद्धा आणलेली आहे रिक्षा. आता या रिक्षाची भरपूर रनिंग होणार आहे. सो गावाला पहिल्यांदाच आणले त्यांनी. आणि बघू शकता तुम्ही आपण गाडीवर जाऊ. गाडीचा सुद्धा समोरील व्ह्यू बघू शकता. ओ नाईस कडक. हा गाईच आहे ना, हा काडीत आहे ना श्री विठ्ठलाचं मंदिर आहे. तिथे सुद्धा जायचं आहे आपल्याला दर्शन घ्यायला. हा सर्व कोकणी पद्धतीची घरे आहेत बघू शकता. खूप भारी मस्त जुन्या टाईपमध्ये. आणि असं वाटतं केरळला आलंय असं वाटतंय. मस्त नारळाची वगैरे झाडं आहेत. आणि हा घराचा सीन वाव खूप भारी. तुम्ही रत्नागिरीमध्ये वानर सुद्धा बघू शकता शुभमच्या गावाला. हे हाय ना घ्यायचा फोन. आई शपथ भारी काम झाला आपला. तर गाईज इथे आहे ना सकाळचं वातावरण खूप भारी. पक्ष्यांचा किलबिलाट आणि असे प्राणी सुद्धा दिसतात. तर खूप भारी. पण त्यांच्यापासून आपल्याला सावध राहायला लागेल कारण आपल्याला त्यांचा काय माहिती नाही. बघू शकता हा एक आहे बघू शकता. हा एक वानर आहे इथे वरती घरावर बसलाय. शुभम त्यांच्या इकडे ना असं चढत जावं लागतं. इथे पायऱ्या केलेल्या आहेत बघू शकता. आणि सो असा समोरील व्ह्यू सुद्धा बघायला मिळतो. चला रत्नागिरी रत्नागिरी कशी वाटली आपली रत्नागिरी गाईज. खूप भारी मस्त फील होते इथे. नवीन एक्सपिरियन्स भेटला आम्हाला कोकणातला. हा लवण देखील लागा. हो गाईज मस्त नाईस व्ह्यू. गाईज हे बघू शकतो तुम्ही मस्त डाराडूर पंढरपूर झोपलेत बघा. कोण पण कसाहून झोपले. आता आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर चला उद्या आपण रत्नागिरीचा ब्लॉग दाखवतो. तर चलो बाय.